व्यवहारामध्ये तेवढंच काम करतं, परमार्थामध्ये तेवढंच काम करतं आणि व्यवहारामध्ये पण काम करतं. काय तत्व आहे ते सोपं तत्व आहे. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, एवढा मंत्र संतांनी दिला. पुंडलिक वरद म्हणजे पुंडलिकाला वर देणारा, वरद म्हणजे वर देणारा, कृपा करणारा. पुंडलिकावर कोणी कृपा केली? हरिविठ्ठल, हरीने, श्रीकृष्णाने, विठ्ठलाने कृपा केली. हरी म्हणजे विठ्ठल. हरीने हरीने माझे चित्त असं आपण म्हणतो, म्हणजे श्रीकृष्णाचं नाव आहे. पुंडलिकावर कृपा करणारा श्रीकृष्ण, ज्याने भगवद्गीता सांगितली तो कृष्ण. आणि दोनच संत, श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे मर्यादा आखून दिली संतांनी की देव म्हणून कृष्णाची निवड करा आणि संत म्हणून ज्ञानेश्वर तुकारामांची निवड करा. म्हणजे मग तुमचा वेळ वाचणार, श्रम वाचणार, शक्ती वाचणार. तुम्हाला इतरत्र जायची गरज नाही. इतरत्र ज्या वेळेस मनुष्य जातो त्याच्या हाती काही लागत नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण ही देवता, बरवा माझा पंढरी राव, तुकाराम महाराजांनी प्रमाण घालून दिलं, आज्ञा दिली, नियम करून दिला की एकच देव धरा, एको देव देवकी पुत्रो, एकच शास्त्र घ्या, भगवद्गीता. आणि म्हणून पूर्वीच्या काळापासून की शंकराचार्य आहेत, संन्यासी आहेत, पण भगवद्गीतेवर त्यांनी लिखाण केलं. शंकर भाष्य, रामानुज, वल्लभ, निंबार्क, मध्वाचार्य, प्रत्येकांनी भगवद्गीतेवर लिहिलं. म्हणजे श्रीकृष्ण ही त्यांची देवता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर लिहिलं. लोकमान्य टिळकांना ज्यावेळेस वेळ मिळाला राजकारणामधून मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य लिहिलं. विनोबांना ज्यावेळेस वेळ मिळाला राजकीय कैदी म्हणून धुळ्याच्या तुरुंगामध्ये गीता प्रवचने लिहिले. आपल्या आईला भगवद्गीता कळावी म्हणून गीताही लिहिली. प्रत्येकाने भगवद्गीतेवर म्हणजे श्रीकृष्ण ही देवता महाराष्ट्राने उचलून धरली. उत्तर भारतामध्ये राम ही देवता आहे. रामाचे काही ग्रंथ नाही. कृष्णाने जशी गीता सांगितली आणि आज आपल्याला वचनरूप परमेश्वर म्हणजे काय सांगितलंय ते आपल्या हातात आहे, त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. रामाने असं काही ग्रंथ केलेला नाही. म्हणून महाराष्ट्रीय संतांनी गीतेची निवड केली. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, एवढा एकच नियम आहे की गीता आणि भागवत. मग गीतेमध्ये काय आहे? कृष्णाचं तत्वज्ञान. आणि भागवतामध्ये काय आहे? कृष्णाचं चरित्र. दोनच गोष्टी. कृष्णाचं चरित्र वर्णन करा, त्याचं चिंतन करा, आणि श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाचं चिंतन करा. मोठा आदर्श आपल्या डोळ्यापुढे दिलेला आहे. मग आपण ज्या वेळेस साधू संतांची निवड करतो, रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं, साधू पारखून घ्या, परीक्षा करा, निवड करा. तशी हे संतांनी कोणती निवड करून दिली आपल्याला? की देवता म्हणून विठ्ठल, तो हा विठ्ठल बरवा. बरवा कोण आहे? बरवा म्हणजे बेटर, चांगला. कोण आहे? श्रीकृष्ण, विठ्ठल. आणि त्याचं जे शास्त्र आहे, गीता सुगीता कर्तव्या किमान्य शास्त्र विस्तरे, गीता ही सर्वश्रेष्ठ आहे. इतर शास्त्राच्या विस्तारामध्ये जाऊ नका. आणि म्हणून हा जो महामंत्र आहे वारकऱ्यांचा, भागवत धर्माचा, हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. या पलीकडे जाऊन हाती काहीही लागणार नाही, असं आपण पहिल्यापासून पाहतो. मग तुकाराम महाराज आपल्यासारखे शेतकरी आहेत, शेती करणारे आहेत, लग्न झालेलं आहे, मुलं बाळं आहेत, आपले सगळे दुःख कष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत. म्हणून ते जे आपल्याला सांगतात ते एकदम आपल्यातून उभे राहिलेले आहेत. आपल्यातून पुढे आले, आपल्यातून उभे राहिले. म्हणून त्यांची जी भाषा आहे ती एकदम आपली भाषा आहे. तुकाराम महाराजांची भाषा आपली आहे. तुकाराम महाराजांना 350 वर्ष झाले आणि ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष झाले. एवढ्या वर्षामध्ये किती साधू झाले, किती संत झाले, किती कीर्तनकार झाले, किती प्रवचनकार झाले,
750 वर्षामध्ये एकाचं तरी नाव राहिलं का? नाही. पालापाचोळ्यासारखे उडून गेले आणि समाजाने दोघांनाच उचलून धरलं. मग एखादा राजा आहे, त्या राजाने समजा एखादा नवीन धर्म स्थापन केला, लोक भीतीपोटी मानतात. मग तो राजा जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे बा, हा तो गेला की तो फेकून देतात. एखादा मनुष्य आहे, गुंड आहे, मवाली आहे, नको नादी लागायला, तू म्हणतो ते खरं, काही दिवस ते म्हणतात, पण तो गेला ते उचलून फेकून देतात. कोणताच धर्म स्वीकारला नाही महाराष्ट्राने. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, इतिहास तुम्ही चालून बघा, एकालाही मान्यता दिली नाही, कोणालाच मान्यता दिली नाही अजिबात. भूत भविष्य वर्तमान सांगो जाणती शकून, त्यांचा माशी कंटाळा पाहो नावडती डोळा. या व्यतिरिक्त जेवढे आहेत ते आम्ही डोळ्यांनी सुद्धा पाहत नाही, असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. यांच्या पंक्तीमध्ये कोणीच बसू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवावर किती लोक पोटं भरतात. आता हा मुलगा आमच्या संस्थेत होता, वारकरी संस्थेत आळंदीला, विष्णू गावंडे, खास आलो तो आज औरंगाबादकडचा आहे आणि आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तो होता. अविनाश पाटील म्हणून आपले उदगीरचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी फार 10-1 वर्ष ती संस्था चालवली. तर संध्याकाळी जर मंदिरामध्ये गेलं आळंदीमध्ये, असे पक्ष्यांचे थवे आल्यावाने पांढरे धोट कपड्यातले असे 5-5 हजार मुलं, असे तिथं 5,000 लोक एका वेळेस. शिकून गेलेले किती, पुढे शिकणारे किती, हजारो लोक पोटं भरतात. सगळे प्रवचनकार कीर्तनकार तुकारामांच्या अभंगावर पोटं भरतात. दुसऱ्याला कोणालाही मान्यता समाजाने दिली नाही आणि मान्यता देऊ नये. का मान्यता देऊ नये? वेगळी जर चूल मांडली, वेगळा पंथ जर काढला तर आहे ते पण हातातून निघून जातं, नवीन मार्ग पण प्रस्थापित होत नाही. आणि म्हणून मागून आली वाट सिद्ध ओळखीची तैशी, सिद्ध पुरुषांनी जो पायंडा करून दिलेला आहे त्या मार्गानेच गेलं पाहिजे. आणि आपलं वेगळं म्हणून तुकाराम महाराजांनी वेगळं काहीच सांगितलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळं काय, त्यांना स्वतंत्र धर्माची स्थापना करता आली असती. गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली, आज ते हिंदू राहिलेले नाहीत. पंजाबमध्ये हिंदू तुम्हाला सापडणार नाही, प्रचंड द्वेष आहे, ते स्वतःला वेगळं समजतात. कबीरांनी सत्यपंथाची स्थापना केली, ते स्वतःला हिंदू समजित नाहीत, ते स्वतःला वेगळं समजतात. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंनी भक्ती मार्गाची त्यांची जी स्थापना केली, त्या मुलाला सांभाळता का कोणी? बाहेर घेऊन जाता का? नादी लावता? बाहेर नादी लावता का? ते चैतन्य महाप्रभूचा जो मार्ग आहे, प्रभुपाद स्वामीची तुम्ही भगवद्गीता पाहिली असेल, भगवद्गीता ॲज इट इज, हरे कृष्ण हरे पंत भजन करतात, इस्कॉन म्हणतात त्याला. चैतन्य महाप्रभूचा पंथ आहे, ते स्वतःला हिंदू समजत नाहीत, तुकडे तुकडे पाडले. महाराष्ट्रामध्ये असं करीत नाहीत, महाराष्ट्रामध्ये एकाच पंथामध्ये राहतात. ज्ञानेश्वर झाले वेगळा पंथ नाही, तुकाराम झाले वेगळा पंथ नाही, निळोबा झाले वेगळा पंथ नाही, नामदेव झाले वेगळा पंथ नाही, गोरा कुंभार झाला वेगळा पंथ नाही, सगळे त्या एका परंपरे